नमस्कार मंडळी, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण जाणार आहोत जम्मूमध्ये. श्रीनगरमधून आपण निघणार आहोत आणि जम्मूच्या दिशेने प्रवास करणार आहोत. तिथपासून मी तुम्हाला घेऊन जाणार आहे पुढे. आपल्यापैकी बहुतेक लोक यापूर्वी जम्मूमध्ये गेलेले असाल, परंतु यातली आज आपण जी मंदिरं बघणार आहोत त्यातली बहुधा मंदिरं तुम्ही बघितलेली नसतील. तुम्हाला विनंती आहे की ह्यापुढे जर तुम्ही जम्मूमध्ये कधी गेलात तर ही मंदिरं बघायला नक्की जा, कारण ही प्राचीन मंदिरं आहेत आणि उत्तर भारतामधला आपल्या संस्कृतीचा हा ठेवा आहे. त्यामुळे ही मंदिरं बघायला तुम्ही जम्मूमध्ये नक्की जा. अगदी जरी तुम्हाला जम्मूमध्ये जायला नाही मिळालं तरी काही चिंता नाही, कारण आजच्या या चलचित्रामध्ये जरी ह्या सर्व मंदिरांमध्ये अधिकृतरित्या छायाचित्रण करायला परवानगी नसली तरी सुद्धा आम्हाला जमेल तसे छायाचित्रण केलेले आहे आणि ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तसं बघायला गेलं तर आमच्याकडून मोठी चूक झाली की आम्ही काश्मीरला गेलो. याचं कारण असं आहे की आपल्या देवदेवतांचा आणि आपला तिरस्कार करणाऱ्या, भारताचा आदर न करणाऱ्या आणि विचित्र मानसिकता असणाऱ्या लोकांना आमच्या मार्फत तिथे गेल्यानंतर पैसे मिळवून देण्यात आले. कारण आम्ही त्यांच्या गाड्यांमधनं फिरलो, आम्ही त्यांच्या हॉटेल्समध्ये राहिलो किंवा जे काही केलं त्याच्यातून जो काही पैसा तिथल्या लोकांना दिला गेला ते सगळे लोक अशाच विचित्र मानसिकतेमधले आहेत आणि जे दिवसातनं 5 वेळेला आपल्या देवदेवतांना नकारतात. अशा लोकांना पैसे मिळवून आमच्याकडून दिले गेले, ही मोठी चूक आमच्याकडून झाली. तिथे गेल्यानंतर आम्ही काय पाहिलं तर हिरवाई पाहिली, जी आपल्याकडे भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये, अगदी आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे ही हिरवाई बघायला मिळते. आम्ही तिथलं दल लेक पाहिलं. अशी अनेक बॅकवॉटर्स, धरणाची बॅकवॉटर्स आणि बोटिंगची उपलब्धता आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा खूप ठिकाणी आहे. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर ते ट्युलिप गार्डन पाहिलं. तशा अनेक बागा आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये काही फारसं बघण्यासारखं विशेष नाहीये. आणि तिथे जाऊन बर्फामध्ये खेळलो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जरी बर्फ कुठे मिळत नसला तरी उत्तराखंडमध्ये किंवा मनालीमध्ये आपल्याला बर्फ बघायला मिळू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काश्मीरलाच जायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. त्यामुळे मी म्हणालो होतो की आमच्याकडून ही चूकच झाली की आम्ही काश्मीरला गेलो. असो, आता आपण जम्मूमधली मंदिरं बघायला आरंभ करूयात आणि त्याचा आरंभ आपण कौल कंडोली माता, जम्मू पासून 20 किलोमीटर वरती आहे, तिथून करत आहोत. चला, पुन्हा एकदा आठवण करून देतो की जम्मूमध्ये वैष्णव देवीला येणाऱ्या भाविकांपैकी अत्यंत कमी लोक आज आपण जी मंदिरं बघणार आहोत ती मंदिरं बघायला येतात. त्यामुळे हे चलचित्र मन लावून पहा. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी थोडीशी या स्थानाची माहिती जाणून घेऊ, जी इथल्या फलकावरती लिहिलेली आहे. मी तुम्हाला फलकावरचा शब्द वाचून दाखवणार नाहीये. त्या फलकामध्ये लिहिलेली महत्वाची माहिती मी तुम्हाला मराठीमध्ये सांगणार आहे, कारण अर्थातच उत्तर भारत असल्यामुळे हा फलक हिंदीमध्ये लिहिण्यात आलेला आहे. या फलकावरती अशी माहिती लिहिलेली आहे: जय माताजी, पहिला दर्शन कौल कंडोली, प्राचीन सिद्धपीठ मा वैष्णवदेवी. नगरोटा नावाचं एक स्थान आहे आणि ह्या स्थानावरती हे मंदिर आहे. त्रिकुट पर्वतावरती असलेलं मा वैष्णवदेवीचं मंदिर सर्वांनाच माहिती असतं, परंतु त्या मंदिरापासून खाली जवळच असलेल्या ह्या नागरोटा नावाच्या ठिकाणी वैष्णवदेवी मातेनी 5 वर्षाच्या लहान मुलीच्या रूपामध्ये प्रकट झाली होती. आणि माता वैष्णवदेवीनी ह्या नगरोटा नावाच्या ठिकाणी, म्हणजेच या मंदिराच्या ठिकाणी कौल कंडोलीला 12 वर्ष तपस्या केली होती. माता वैष्णवदेवी इथे मूर्तीच्या स्वरूपात नाही तर पिंडीच्या स्वरूपामध्ये आहे, म्हणजे स्वयंभू प्रकट झालेली असल्यामुळे पिंडीच्या स्वरूपामध्ये इथली माता वैष्णवदेवी आहे. असंही सांगितलं जातं की त्यावेळेला माता वैष्णवदेवी लहान मुलींमध्ये, तिच्या वयाच्या मुलींमध्ये येऊन खेळत असायची. आणि आजही ज्या लहान मुली गावामध्ये खेळतात त्यांच्याबरोबर माता वैष्णवदेवी बालरूपामध्ये येऊन खेळती. अर्थात या सगळ्या पौराणिक कथा आहेत आणि स्थानिकांनी सांगितलेल्या आणि आम्हाला ज्या तिथल्या फलकावर दिसल्या या सगळ्या कथा मी तुम्हाला सांगत आहे. आणि जे भारतामधल्या अनेक मंदिरांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं ते इथेही लिहिलेलं आहे की हे मंदिर एका रात्रीत बांधण्यात आलेलं होतं. ती रात्र 6 महिन्याची रात्र होती. इथे पांडव स्वतः निवासाला आले होते आणि भीमाची तहान लागल्याची कथा वगैरे सगळ्या कथा इथे या फलकावरती लिहिलेल्या आपल्याला आढळतात. आणि शेवटी या फलकावरती लिहिलेलं आहे की या पवित्र स्थानामध्ये दर्शन घ्यायला जाताना आपल्या डोक्यावरती काहीतरी पदर किंवा टोपी घालून आतमध्ये जावं अशी विनंती इथे करण्यात आलेली आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रत्यक्ष प्रवेश करूया. या मंदिरामध्ये आपल्याला भरपूर वेगवेगळ्या देवदेवतांची छोटी छोटी मंदिरं सुद्धा बघायला मिळणार आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला उजव्या हाताला राम दरबार नावाचं एक छोटंसं मंदिर बघायला मिळतं. ह्या मंदिरांची जी रचना आहे इथल्या, ही आपल्या महाराष्ट्रातल्या मंदिरांसारखी नाहीये. ही जरी प्राचीन मंदिरं असली तरी सुद्धा त्यांना थोडंसं आधुनिक रूप देण्यात आलेलं आहे. आता आम्ही मुख्य कौल कंडोली मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत.
आम्ही गेलो तेव्हा इथे अजिबात गर्दी नव्हती, परंतु इतर वेळेला गर्दी असेल म्हणून हा प्रवेश मार्ग केलेला आहे। आणि आजूबाजूला आपल्याला ही वेगवेगळी मंदिरं दिसतात, जसं आपल्याला समोर आता हनुमानाचं एक मंदिर दिसत आहे। आता आम्ही कौल कंडोली मातेच्या सभा मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे। सभा मंडपामध्ये प्रवेश केल्या समोर हे रेलिंग दिसतं आणि रेलिंगच्या उजव्या हातालाच आपल्याला कौल कंडोली मातेचं दर्शन होतं। आपणही या कौल कंडोली मातेचं दर्शन घ्या, जी स्वयंभू पिंडीच्या रूपामध्ये आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते उदयोस्तु जगदंब। आपल्याकडे पण अनेक देवीच्या मंदिरांमध्ये अशा तांदळा स्वरूपाच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात। इथे ह्या मंदिराच्या सभामंडपामध्ये वरच्या बाजूला जर आपण बघितलं आणि चौफेर दृष्टी फिरवली तर आपल्याला इथे देवीच्या विविध रूपांच्या मूर्ती बनवलेल्या बघायला मिळतात। ह्या देवींचं दर्शन पण आपण घेऊ शकतो किंवा घ्यायला पाहिजे, कारण प्रत्येक देवीचं नाव वेगवेगळं आहे आणि प्रत्येक देवीचं रूप वेगवेगळं आहे आणि ह्या सगळ्या नावांची आणि रूपांचं दर्शन आपण इथे घेऊ शकतो। मगाशी मी जसं तुम्हाला सांगितलं होतं तसं या मंदिराच्या प्रांगणामध्ये छोटी छोटी देवदेवतांची मंदिरं आहेत, त्यात काही देवीच्या रूपांची सुद्धा मंदिरं आहेत। जसं आता आपण एका देवीच्या रूपाचं दर्शन घेत आहोत। वेगवेगळ्या प्रकारच्या देवींच्या मूर्ती या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या मंदिरांची दर्शनं घेत घेत आपण पुढे जात असतो। मुख्य सभा मंडपातून बाहेर पडल्या उजव्या हाताला आपल्याला एक हनुमानजींचं मंदिर दिसायला लागतं। इथे आपण मारुतीरायाचं दर्शन घेतो। या मारुतीरायाचं दर्शन घेऊन थोडंसं उजव्या हाताला जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला राम दरबार नावाचं एक छोटंसं मंदिर बघायला मिळतं। हे राम मंदिराच्या बाहेरच्या बाजूला लावलेल्या मूर्ती आहेत आणि समोर वरती फलक सुद्धा लिहिलेला आहे। तुम्ही बघू शकता फलक, श्री राम दरबार असं इथे लिहिलेलं आहे। आपण आता राम दरबाराच्या आतमध्ये जाऊन रामाचं दर्शन घेऊयात। रामो राजमणी सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचर चमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर। प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन बाहेर आले आले आपल्याला समोर एक महादेवाचं सुंदर मंदिर बघायला मिळतं। एका पाषाणामध्ये घडवलेला एक मोठे नंदी महाराज या महादेवाच्या मंदिराबाहेर आहेत आणि या नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये असलेल्या महादेवाचं दर्शन आपण घेतो। इथली विशेषता ही आहे की इतर मंदिरांमध्ये जसं असतं तसं इथं शिवलिंगाचं किंवा शिवपिंडीचं ओरिएंटेशन नाहीये। इथलं शिवपिंडीचं ओरिएंटेशन थोडंसं वेगळं आहे। प्रवेशद्वारातून आतमध्ये आपल्याला समोर शिवपिंडी सरळ दिसते, ही इथली विशेषता आहे। महादेवाच्या मंदिराच्या बरोबर समोर पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे, ज्याचं आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पंचमुखी हनुमान की जय। तिथून पुढे आपल्याला नवग्रहांचं दर्शन घडतं। या चौथऱ्यावरती नवग्रहांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत। या मूर्ती बसवताना अशी विशेष काळजी घेतलेली आहे की ज्या ग्रहाचं मुख ज्या दिशेला असायला पाहिजे त्या दिशेला प्रत्येक ग्रहाचं मुख इथे दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीने एकाच ठिकाणी आपल्याला चारही बाजूला फिरून या नवग्रहांचं दर्शन घेता येतं। नवग्रहांपासून थोडंसं पुढे आलं की आपल्याला इथे जगन्नाथाचं सुद्धा दर्शन होतं। आता आपण जगन्नाथाचं दर्शन घेऊयात। समोर जे आपल्याला दिसतंय ते जगन्नाथाचं मंदिर आहे। जगन्नाथाचं दर्शन घेऊन आपण थोडंसं पुढे गेलो की शनिदेवांचं सुद्धा दर्शन आपल्याला घडणार आहे। तुम्ही शनी महाराजांचं दर्शन घ्या, जे ह्याच प्रांगणामध्ये आहे। आता आमचं कौल कंडोली मातेचं या मंदिर प्रांगणातल्या सर्व मंदिरांचं दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि या शनिदेवांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे पीर खो नावाच्या मंदिरामध्ये गेलो। आता आपल्याला जे पीर खो मंदिर बघायचं आहे याच्या पुढे तिथे 3 गुफा आहेत आणि त्या गुफांमध्ये असलेलं हे सुंदर मंदिर आहे। आता आपण जे पटलावरती बघत आहात हे पीर खो मंदिराचं प्रवेशद्वार आहे। इथे सुंदर कमान केलेली आहे। या कमानीच्या आतमध्ये आपल्याला पार्किंग करता येतं, आपल्या गाड्या लावता येतात किंवा समोर सुद्धा रस्त्यावर लावता येतात। इथे काश्मीरी हँडलूमची दुकानं आहेत या कमानीच्या आतमध्ये आणि तिथून आपण आतमध्ये पीर खो मंदिराकडे जातो। या परिसरामध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला नैसर्गिक गुफांमध्ये जावं लागतं आणि नैसर्गिक गुफांमध्ये आपल्याला मुख्य देवदेवतांचं दर्शन घडतं। या परिसरामध्ये आतमध्ये शिरतानाच आपल्याला एक माहितीचा फलक लावलेला दिसतो। या फलकावरती माहिती लिहिलेली आहे की
15व्या शतकामध्ये बिरमदेव नावाचा इथे राजा होता। त्या कालावधीमध्ये गुरु गोरखनाथ परंपरेमधले एक गुरु जोगी इथे आले होते। त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली। खो म्हणजे गुफा किंवा मराठीमध्ये ज्याला आपण गुहा म्हणतो त्याला इकडच्या भाषेमध्ये खो म्हटलं जातं। आणि त्या गुफेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली म्हणून याला पीरखो नाव आहे। इथेही गुफेच्या बाहेर वेगवेगळ्या देवदेवतांची छोटी छोटी मंदिरं आहेत, पण मुख्य गुफेमध्ये गेल्यानंतर आपल्याला जांबुवंताच्या गुफेचं दर्शन होतं, म्हणजे जांबुवंताचं दर्शन घडतं। एक स्वयंभू शिवलिंग आतमध्ये एका गुफेमध्ये आलेलं आहे, त्याही गुफेमध्ये हे स्वयंभू शिवलिंगाचं आपल्याला दर्शन घडतं। इथली एक विशेषता अशी सांगितली जाते की इथून या शिवलिंगाच्या मागच्या बाजूला एक छोटासा कप्पा आहे किंवा मार्ग आहे। त्या मार्गातून ही आता जाळी लावलेली जी आपल्याला दिसते त्या जाळीतून आतमध्ये 150 किलोमीटर दूर असलेल्या केदारनाथला आपल्याला जाता येतं, अशी इथली एक आख्यायिका सांगितलेली आहे। अर्थात आता तो मार्ग बंद करण्यात आलेला असेल, पण विविध प्रकारच्या देवदेवतांचं दर्शन इथल्या वेगवेगळ्या गुफांमध्ये आपल्याला घडतं। या सगळ्या ठिकाणी छायाचित्रीकरणाला बंदी आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही तिथल्या गुरुजींच्या हातापाया पडून किंवा काही ठिकाणी अगदी चोरी करून इथलं छायाचित्रण केलेलं आहे। त्यामुळे आम्ही जे छायाचित्रण तुम्हाला दाखवत आहोत जम्मू मधल्या मंदिरांचं, ते तुम्हाला शक्यतो इतर कोठेही बघायला मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही हे मन लावून पहा, ही तुम्हाला विनंती आहे। आणि तुम्ही जर जम्मूला गेलात तर ही ठिकाणं बघायला नक्की या, ही पण तुम्हाला नम्र विनंती आहे। चला पुढे जाऊयात। आता हा संपूर्ण परिसर जम्मूचा असल्यामुळे इथं निसर्ग तर आपल्याला प्रचंड बघायला मिळतो। पक्ष्यांचे मधुर ध्वनी खूप ठिकाणी येत असतात आणि या संपूर्ण परिसरातून प्रवास करताना ही सगळी प्राचीन मंदिरं बघताना आपल्याला आध्यात्मिक आनंद तर होतोच, पण नैसर्गिक आनंद सुद्धा आपल्याला होत असतो। ह्या सगळ्या आतल्या मंदिरांचं म्हणजेच गुफांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो। आमच्या घरचे किंवा आमचे सहप्रवासी इथे काश्मीरी शाली आणि वगैरे काय काय वस्तू मिळतात त्या घेत होते। मी बाहेर येऊन आता तुम्हाला पुढच्या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगतो। इथून आपल्याला पुढे जम्मू गावामध्ये मुख्य शहरामध्ये जायचं आहे आणि तिथे रघुनाथ मंदिर नावाचं एक प्राचीन मंदिर आहे, जे पण बघायला बरेचसे लोक तिथे गेलेले जात नाहीत। बरेचसे लोक जम्मू काश्मीर वैष्णवदेवीला जे जातात ते वैष्णवदेवी आणि तिथून थेट श्रीनगरला जाऊन काश्मीर मधल्या त्या मूर्ख लोकांना पैसे मिळवून देतात। पण आम्ही मात्र जम्मू मधली ही सगळी मंदिरं पण बघितली आणि पुढच्या चलचित्रामध्ये आपण कटरा मधली सुद्धा मंदिरं बघणार आहोत, जे वैष्णवदेवीच्या पायथ्याला आहे। चला आता जम्मू शहरामध्ये जाऊयात आणि जम्मू शहरामध्ये असलेल्या प्राचीन रघुनाथ मंदिराचं दर्शन घेऊयात। आता तुम्ही जे पटलावर बघत आहात हे माझ्या मागे दिसतंय, हे जम्मूचं रघुनाथ मंदिर आहे। या मंदिरापाशी आपली गाडी नेऊन लावता येत नाही, कारण खूप गजबजलेला परिसर हा आहे। आपल्याला गाडी थोडी लांब लावून चालत जावं लागतं, पण आतमध्ये गेल्यानंतर खूप सुंदर मंदिरांचं आपल्याला दर्शन घडतं। चला आतमध्ये जाऊन रघुनाथ मंदिराचं दर्शन घेऊयात। या रघुनाथाच्या म्हणजेच रामाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जर आपण बघितलं 360 डिग्री व्ह्यू आता तुम्ही या प्रांगणाचा बघत आहात। या प्रांगणामध्ये अनेक मंदिरं आपल्याला बघायला मिळतात। एक कर्णेश्वराचं प्रसिद्ध मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं कर्णेश्वराचं मंदिर। त्याचबरोबर इथे एक नटराजाचं एक मंदिर आहे, सूर्य भगवानाचं एक मंदिर आहे। आता तुम्ही जे पटलावरती बघत आहात हे सूर्यदेवाचं मंदिर आहे। इथल्या सूर्यदेवाच्या मंदिराची रचना विशिष्ट प्रकारची आहे। अशी इथे विविध देवदेवतांचं आपल्याला दर्शन घडतं। मुख्य रामाच्या मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला हनुमानजींचं म्हणजेच आपल्या मारुतीरायाचं दर्शन घडतं। आता आपण पटलावर बघत आहात हे इथलं मुख्य रामाचं मंदिर आहे। आतमध्ये छायाचित्रण करायला अनुमती नाही, त्यामुळे लांबून मी झूम करून जेवढं तुम्हाला दर्शन घडवता येईल तेवढं घडवत आहे। हे सुंदर रामाचं दर्शन घेऊन आपण कर्णेश्वराच्या मंदिराकडे येतो। या प्रांगणामध्येच असलेलं हे कर्णेश्वराचं मंदिर आहे। या ठिकाणी अतिशय प्रसन्न वातावरण आहे, खूप वृक्षराजी आहे आणि एका शेजारी एक अशी विविध देवदेवतांचं दर्शन आपल्याला घडत जातं। या सगळ्या मंदिर परिसराचा किंवा मंदिर संकुलाचं दर्शन घ्यायला साधारण आपल्याला 1 तास सव्वा तासाचा कालावधी लागतो। आता आपण इथल्या कर्णेश्वराचं दर्शन घेणार आहोत आणि कर्णेश्वराच्या मागे असलेली सुंदर नटराजाची मूर्ती पण तुम्ही बघून घ्या। अशी मूर्ती आपल्याला शक्यतो अन्य कोणत्याही मंदिरांमध्ये बघायला मिळत नाही। इथल्या गुरुजींची अनुमती काढून आम्ही हे छोटंसं छायाचित्रण केलेलं आहे, जे तुम्हाला अन्य कुठेही बघायला मिळणार नाही। रघुनाथ मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला गायत्री मातेचं सुद्धा दर्शन घडतं। आता जे आपण बघत आहात किंवा दर्शन घेत आहात ही गायत्री माता आहे। इथून पुढे आपल्याला महाकाली मातेचं सुंदर दर्शन घडतं आणि मग महाकाली मातेबरोबर इथल्या सर्व मंदिरांचं दर्शन आपलं संपन्न होतं। तिथून पुढे आम्ही जम्मूच्या किल्ल्यावरती गेलो होतो, तिथे एक महाकाली मातेचं दर्शन आम्हाला घ्यायचं होतं, परंतु दुर्दैवाने जम्मू किल्ल्यावरच्या या मंदिरामध्ये
माझ्या मागे आता तुम्हाला मंदिर दिसत असेल, हा किल्ला आहे. मी किल्ल्यामध्ये उभा आहे आणि ह्या मंदिरामध्ये मात्र आपले मोबाईल, कॅमेरे, सर्व काही वस्तू मंदिराच्या बाहेरच जमा करून घेतल्या जातात. आपल्याला कोणत्याही वस्तू आतमध्ये नेऊन दिल्या जात नाहीत. त्यामुळे ह्या मंदिराचं मात्र आम्ही छायाचित्रीकरण करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. आता आपण या चलचित्राची इतिश्री करूयात. तर दर्शक हो, आशा करतो की आज जी आपण जम्मू मधली सुंदर आणि प्राचीन मंदिरं बघितली, जी अत्यंत पावन स्थानं आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांनी दर्शनाला जायला पाहिजे. आपल्यातले बहुतेक लोक जम्मू काश्मीर, वैष्णवदेवी अशा ठिकाणी फिरायला जातात. काश्मीरमध्ये जे लोक आपल्या देवदेवतांचा तिरस्कार करतात, अशा लोकांना पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही सुद्धा तिथे गेलो होतो. आमच्याकडून ही चूक झाली होती. ही चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक विनंती करत आहे की तुम्ही वैष्णवदेवीला नक्की जा, जम्मूमध्ये नक्की जा, जम्मू मधली ही सगळी मंदिरं बघायला नक्की जा. परंतु शक्यतो काश्मीरला जाऊ नका, कारण तिथे असे लोक राहतात जे आपल्या देवदेवतांचा तिरस्कार करतात. आपली नेहमीची विनंती मी आता तुम्हाला करत आहे, आपल्या प्रत्येक चलचित्राच्या खाली थँक्स नावाचं बटन दिलेलं असतं. ते थँक्स नावाचं बटन दाबून तुम्ही आमच्या वाहिनीला अशी सुंदर आणि प्राचीन मंदिरं भारतामध्ये विविध ठिकाणी फिरून दाखवण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी ते थँक्सच्या बटनचा वापर करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा, ही नम्र विनंती आहे. आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरं जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया प्रत्येक चलचित्राला लाईक अवश्य करत जा. एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा. अशी प्राचीन मंदिरं अधिकाधिक लोकांपर्यंत ऑटोमॅटिकली पोहोचण्यासाठी त्याचा खूप लाभ होतो. त्यामुळे टिप्पणी नक्की करत जा. आमच्या वाहिनीला अजून जर आपण सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा, ही नम्र विनंती आहे. अशाच सुंदर प्राचीन मंदिरांमध्ये आपण कटरामध्ये भेटणार आहोत, जे वैष्णव देवीच्या पायथ्याला आहे, पुढच्या चलचित्रामध्ये. तोपर्यंत आपणा सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.